आयोजित केल्ल्या आयच्या प्रेस कॉन्फरन्साक माझे जे सगळे आज पत्रकार भाव आसा तांकां पत्रकार भावांक येवकार दिता। म्हाज्या बरोबर आज उपस्थित आसा मॅडम अर्लिंडा जी केप्यां महिला ब्लॉक प्रेसिडेंट जावन आसा। त्याच बरोबर आसा उर्सिला कोस्ता काणकोण महिला ब्लॉक प्रेसिडेंट जावन आसा। शिरोडेचे ब्लॉक प्रेसिडेंट स्नेलो ग्राशियस, त्याचबरोबर पोंडा ब्लॉक कमिटीचे प्रेसिडेंट विलियम आगियार। आयची जी आमची प्रेस कॉन्फरन्स आसा ही जे वुमन्स रिजर्वेशन बील ताजे बद्दल जावन आसा आनी ह्या वुमन्स रिजर्वेशन बिलाचेर आज बीजेपी पार्टीन जो एक फॉल्स नॅरेटिव्ह क्रिएट केला, फटींगपणां उलोवप आनी लोकांची खास करून महिलांची दिशाभूल करप, तर हे तेंचें काम चल्लेलें आसा आनी हें काम ते करतात फक्त मतां मेळोवपाक लागून। आतां विमन्स रिजर्वेशन बील हें 2023 लोकसभेन पास जाल्लें आनी हें बील पास करपाक काँग्रेस पक्षान ह्या बिलाक पूर्ण पाठिंबो दिल्लो। तरी आसतना आतां एक नवीन बील हाडलें, डिलिमिटेशन कॉन्स्टिट्युशनल बील 131st अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनल बील पार्लमेंटान इंट्रोड्यूस केलें आनी त्या बिलाक विमन्स रिजर्वेशन बील लिंक केलें। आतां हे डिलिमिटेशन बील कितें म्हणटा की डिलिमिटेशन बील म्हणटा की जे लोकसभेन आज 543 सीट्स आसा ते 543 सीट्स वाडोवन 850 सीट्स करप। आता ते कशें करप जाल्यार प्रोपोर्शनेटली म्हणटा ते 50% आतां जे सीट आसा ताचे 50% इन्क्रीज करून ते 850 सीट्स करप। काँग्रेस पक्षान वुमन्स रिजर्वेशन बिलाक ओपोज करूंक ना। काँग्रेस पक्षान जो ओपोज केला तो ह्या डिलिमिटेशन बिलाक, ह्या बीजेपी सरकारान विमन्स रिजर्वेशन बील लिंक केलें डिलिमिटेशन बिलाक। आंध्र प्रदेश हाज्यो सीट्स आसा 129 आनी त्यो जर वाडयल्यो जाल्यार त्यो वता 194, म्हणजे जो डिफरन्स आसा पळय तो वता 67 सीट्साचेर। आनी ह्यो ज्यो स्टेट्स आसा ह्या स्टेट्सांनी सदांच आपले पॉप्युलेशन कंट्रोल जे मेजर्स आसा पळय ते तेंच्यांनी अंमलांत हाडले आनी तेंचे पॉप्युलेशन कंट्रोल हातून ते टॉप हाजेर आसा। केरला, तामिळनाडू, तुमी नॉर्थन स्टेट्सांत पॉप्युलेशन वाडत आसा। सो हाजो फायदो बीजेपी डिलिमिटेशनाच्या नांवान घेवंक सोदता, आपले सीट वाडोवपाक आनी फुडें जे नॉर्थन स्टेट्स वाडोवन आपले सीट जिखोवन पार्लमेंटान आपली मेजॉरिटी वाडोवपाक ते ही तांची कॉन्स्पिरसी आनी हे तांणी काम पार्लमेंटान हे बील इंट्रोड्यूस करून केल्लें आसा। ताका लागून काँग्रेस पार्टीन ह्या डिलिमिटेशन बिलाक ओपोज केलो। आतां ते एक नॅरेटिव्ह सगळी कडेन पसरतात की काँग्रेस पार्टी ही महिला विरोधी पार्टी म्हणून। काँग्रेस पार्टीन खऱ्या अर्थान महिलांचे सशक्तीकरण, वुमन एम्पावरमेंट म्हणटा पळय ते काँग्रेस पक्षान केलां। आतां एक हिस्टॉरीक इनिशिएटीव जाल्लो 73rd आनी 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट। ह्या 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटान रिजर्वेशन फॉर विमेन इन लोकल बॉडीज म्हणजे पंचायत, म्युनिसिपालिटी हातून 33% विमन रिजर्वेशन ह्या बिलान जे अमेंडमेंट जाल्ले 74th कॉन्स्टिट्युशनल बिलान काँग्रेस पक्षान ह्या महिलांक दिल्लें। आनी ताका लागून आज म्हाका दिसता तुमी पळयतात की 30% रिजर्वेशन जे आसा पंचायतीन मेळटा, म्युनिसिपालिटीन मेळटा, झेडपीक मेळटा, हें काँग्रेस पक्षान दिल्लें। म्हणजे ग्रासरूट लेवलाचेर जर खऱ्या अर्थान महिलांचें एम्पावरमेंट केलां जाल्यार ते काँग्रेस पक्षान केलां। काँग्रेस पक्ष हो सदांच सेक्युलर पक्ष, सदांच इक्वेलिटी मानपी पक्ष। ती मागीर कास्ट इक्वेलिटी आसूं, ती मागीर जेंडर इक्वेलिटी आसूं ना ती इकनॉमीक इक्वेलिटी आसूं, सदांच काँग्रेस पक्षान इक्वेलिटी दवरलेली आसा। काँग्रेस पक्षान सदांच सगळ्यांची डिग्निटी दवरलेली आसा की महिला पुरुष हाच्या मदीं केन्नाच भेदभाव करूना, जातीय भेदभाव करूना। पूण आज बीजेपी खंय तरी हे विमन्स रिजर्वेशन बिलाचो फायदो घेवंक सोदता
जशें म्हणटा न्ही ते एका दगडान दोन पक्षी मारप. बीजेपी पक्षाक खबर आशिल्लें की हें बील लोकसभेत पास जावचें ना, कारण बील पास जावपाक 2/3 मेजॉरिटी लागता आनी तांचे कडेन ती 2/3 मेजॉरिटी नाशिल्ली. तरी आसतना तांणी हें जें बील हाडलां तें लोकांचें एक एटेन्शन डायवर्ट करपाक, कित्याक जाल्यार बीजेपी सगळ्या स्तराचेर आज फेल जाल्ली आसा. एम्प्लॉयमेंट हातूंत आमी हायेस्ट स्टेजीर आसा. अनएम्प्लॉयमेंट हातूंत लोकांक आज रोजगार मेळना, म्हारगाय ही सगळे कडेन वाडलेली आसा, सगळे कडेन जातीय फूट घालपाचें काम चल्लेलें आसा आनी आज लोकां मदीं प्रचंड नाराजी ह्या बीजेपीच्या सरकारा विरोधान आसा आनी लोकांची दिशाभूल करता. काल सुद्दां जो मोर्चा काँग्रेसीचेर हावसाचेर हाडलो हो एक महिला हाडून दिशाभूल करपाचो प्रयत्न केला. सगळे कडेन फट पसरपाचो हो प्रयत्न आसा आनी काँग्रेस पार्टी ह्या निशेध करता. काँग्रेस पार्टी सदांच महिलांचे आरक्षण, महिला एम्पावरमेंटाक सपोर्ट केल्लो आसा. आज हांव मागता की आमच्या बरोबर हांगा महिला प्रतिनिधित्व करपी दोन महिला आसा. मॅडम लिंदा ती तुमकां संबोधीत करतली. नमस्कार. आयज आमी हांगा आसा जे महिला आरक्षण जे बील आसा पळय तेजेर उलोवपा खातीर. कित्याक आयज जी बीजेपी पार्टी आसा ती सांगता की जुमला पार्टी बीजेपी सांगता की ओपोजिशनान तांकां सपोर्ट करूं ना म्हणून. बील ऑलरेडी 20 सप्टेंबर 2023 ऑलरेडी पास जाल्लें आसलेलें, पूण आतां हेजेर फक्त लोकांक दिशाभूल करपाक, हे डिलिमिटेशन करून हें वाडोवपा खातीर आनी हे लोकांक म्हणजे सामकें लोकांच्या हितून शाबूत जावन लोकांच्या नदरेक सारकें हें करपाक हें बील हाडलां तेणी. आनी हेजेर एक्चुली कोणूच आमची काँग्रेस पार्टी विरोध ना, पूण बीजेपी इतले फुटींग आसा तेणे आयज पासून आतां 33 आमचे MLAs आसा हितून बीजेपी, तितून 3 बायलो लेडीज MLAs आसा. तितून कोणा आयकल्या तरी तेणी मिनिस्ट्री दिल्या आयज पासून ना. पूण आमचे काँग्रेस पक्षान आमकां गोवा प्रदेश काँग्रेस प्रेसिडेंट आसा आमची सुलोचना कटकर आनी निर्मला सावंत, ही 2 लेडीज, आनी फर्स्ट प्रायम मिनिस्टर जावन आसा आमची इंदिरा गांधी, लेडीज प्रायम मिनिस्टर. आयज बीजेपी पार्टी कितले जालें कितें नकरा घेवन नकरा फोटींग कोण वर्सा 3 बायलांक सिलिंडर दिता म्हणल्यार आयज आमकां 1 सिलिंडर मेळना. म्हारगाय आहा. आयज रस्त्यार एक तरी बीजेपी महिला कोण तरी येता रस्त्यार येता ना. कित्याक येना? कोण इन्फॉर्मेशनाचेर उलयना. आमगे भुरग्यांक जॉब ना, कोण तेचेर उलयता ना. म्हारगायेचेर कोण उलयना. हे सगळें आमकां रस्त्यार हाडपाक आनी हे फोटींग कोण करपाक, ही फक्त फोटींग कोणाची पार्टी. आनी अशें केन्नाच काँग्रेसीन करूं ना. आयज आमकां काँग्रेसीन जी आयज आमी पासून हांव एक कावन्सिलर आसा केपें म्युनिसिपालिटीन, आयज आमकां एक पोजिशन मेळ्ळा हें फक्त काँग्रेस पार्टीक लागून. थँक्यू. तुज्या बरोबर आसा नेहरू जो शिरोडेचो ब्लॉक प्रेसिडेंट संबोधीत करतो. आज आम्ही एकठांय जाले की नारी शक्ती बीजेपी पार्टी म्हणजे काँग्रेसीचेर एक अदृश्य जावन सोदला की आमी काँग्रेसी पार्टीन बील अपोज केला म्हणून. मेन तुका 3 पॉयंट सांगूंक सोदता. बीजेपी पार्टीक हे आमचे स्टेटीक कितें केला, 21 स्टेट आसा बीजेपी गव्हर्मेंट रूल करता इन इंडिया. तितून भितर ओन्ली एक चीफ मिनिस्टर आहा बीजेपी पार्टीची. 72 कॅबिनेट मिनिस्टर आहा मोदी सरकारान. तितून भितर आमचे फक्त 7 महिला कॅबिनेट मिनिस्टर आसा. आमच्या पोटी हितून 21 स्टेट हितून आमच्या इंडियेक हितून 1-2 अशें करून मिनिस्टर आसा, महिला मिनिस्टर आसा, पुरो सगळे मिनिस्टर आसा. आयज आमच्या गोंयांत फकत 3 MLA आसा, म्हणजे लेडीज MLA. आयज बीजेपी गव्हर्मेंट तांकां कित्याक दिवूं ना? एक गोष्ट मिनिस्ट्री तांकां कित्याक दिवूं ना? काल इतली आमचे महिला बीजेपी महिला MLA घेवन आमच्या काँग्रेस पार्टीचे तितले मोर्चा वयलो पडलो. आमच्या काँग्रेस पार्टी ऑफिसार भायर तुमच्याना गेली. आयज त्यांनी तेजे लोकांनी ती महिला येयली तांणी तेजे खूब MLA विचारपाक जाय तुमकां कित्याक बीजेपी पार्टीन मिनिस्ट्री दिली ना ती. आयज तुमी सगळे म्हणटा काँग्रेस पार्टीन अपोज केला पूण तुमी काल काँग्रेस पार्टी तुमच्याना गेले. सगळ्यांक बीजेपी MLA लेडीज MLA भोवले महिला, पूण तुमकां कित्याक मिनिस्ट्री दिवूं ना बीजेपी पार्टीन? तुमकां फक्त यूज केला बीजेपीन आनी नांव फकत काँग्रेस पार्टीचें की तुमकां नारी शक्ती म्हणून दवरलें.
आज तुमकां हांव सांगूंक सोदता की काँग्रेस पार्टीन इतले वर्सां महिला खातीर कितें केलें तें. फर्स्ट प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया ती आमची श्रीमती इंदिरा गांधी, फर्स्ट मिनिस्टर प्रायम मिनिस्टर ती आमची काँग्रेस पार्टी, फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ चीफ मिनिस्टर स्टेटीची ती दिली काँग्रेस पार्टी, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया ती दिली आमची काँग्रेस पार्टी. आज काँग्रेस पार्टी सगळ्याक तुका सपोर्ट केला महिला वयर काडपाक आनी आयज आमचे प्रेशर केला काँग्रेस पार्टी कांय करूं ना म्हणून हे चलता. पूण हांव सगळ्यांक तुका लोकांक मागता काँग्रेस पार्टीन सगळ्यांक हेल्प केले महिला वयर काडपाक नामूर चुकून दवरपाक. आज तुमच्या भितर एक काल म्हाका बरें दिसलें मिडिया तुमी बंधू आमचे बरोबर आसा. काल एक तुमचो खरें एक बंधू मालू तुमच्या मिडिया तेणे सुरक्षा सेना चीफ मिनिस्टर भायले क्वेश्चन केलो, केलेल्या लोक क्वेश्चन केलो की तुमी लवता ते एका तुमी कितें फाल्यां उरले काय म्हणून तांकां दोग जाण आन्सर ना जाले की मिडिया कट म्हणून वचपाक लागली. तुमी हे सगळें लोकांनी पळयलां आसतलें का. आयज आमचे चीफ मिनिस्टरची वायफ लोकांक कट मारून वता मिडियाक आन्सर दिवपाक सोदना. MLA दिलेल्या लोक क्वेश्चन केलो मिडियान ते तुमी आन्सर दिवपाक सोदना आनी तुमी आयज काल एज्युकेशन करून तुमकां व्हॅल्यू कित्याक. तुम्ही मिडिया ते क्वेश्चन नारी शक्ती तुम्ही सपोर्ट करू करना आणि तुम्ही व्हॅल्यू कित्याक हेजी रॅली करून किती समजून म्हणून. थँक्यू. राजेश बाब, एक वेळार आमी पळयताले की जे ऑपोजिशन वाले आसा हे प्रोटेस्ट करताले. आयज खंय तरी सत्तेन आसा तरी आसतना बीजेपीचेर आयज ही पाळी कित्याक येता. हे जशें आमी आतां सांगलां की हे वुमन्स रिजर्वेशन बिलाचो ते फायदो घेवन करता मतां मेळोवपाक, इलेक्शन जिखपाक आनी ते एक फटीपणाचें चित्र निर्माण करता की काँग्रेस पक्ष हो महिला विरोधी पक्ष. सो हे चित्र दाखोवपाक तेंच्यांनी आज सत्तेन आसतना सुद्दां बायलांक रस्त्यार हाडल्या. ओपोजिशनान आसतना ते बायलां रस्त्यार येतालीं, भाजी म्हारग जाले म्हणटाली, भाजी विकताली, सिलिंडर माथ्यार घेवन बसताली. आज हे सिलिंडर कितके म्हारग जाले ते तुमी पळयल्या. आज भाजी कितकी म्हारग जाल्या ती तुमी पळयल्या. जशें आज सांगलें की 3 सिलिंडर फ्री दिता म्हूण सांगिल्लें बीजेपी सरकारान जेन्ना फाटल्या 2022 ते 3 सिलिंडर तांणी दिले ना. लोकांक सांगिल्लें आमी उदक तुमकां 15 ml उदक तुमकां 15,000 लिटर तुमकां उदक फ्री दिता म्हणून तेंय तांच्यांनी बंद केलें. सो बीजेपी एक चित्र फटींगपणाचें चित्र निर्माण करपा लागून जाय तेन्ना जाय त्या लोकांक ते रस्त्यार हाडटा आपल्या फायद्याक, फक्त आपल्या फायद्याक. हितून तेंच्या महिलांचो मोग तांकां ना, महिलांचें एम्पावरमेंट तांकां पडिल्लें ना. तांकां पडना जाल्यार येता तें इलेक्शन जिखप. कित्याक 2027ची निवडणूक बीजेपी सरकाराक खबर आसा, बीजेपी खबर आसा की ते सगळ्या स्तरांचेर ते फेल जाल्लेले आसा. लोक त्यांच्या विरोधान आसा. आज जी गोष्टी चल्ल्या, आज भ्रष्टाचार जो चल्ला, 39A जो प्रकार लँड कन्वर्शनाचो चल्ला, ह्या सगळ्या हातून हे सरकार स्पेशल अपयशी ठरिल्लें आसा आनी लोकांचे एटेन्शन डायवर्ट करपाक असले ते आज मुद्दे घेवन रस्त्यार येतात. ते तांकां खबर आशिल्लें हे बील 2/3 मेजॉरिटी तांकां मेळची ना पार्लमेंटान, हे बील पास जावचें ना. पूण त्या लागून लोकांक फटोवपा लागून विमन्स बील तांच्यांनी लिंक केलें डिलिमिटेशनाक आनी लोकांक फटयलें. राजेश बाब, आतां 15 लाखाची स्कीम जाली, मागीर 3 सिलिंडराची स्कीम जाली. तुमच्या पार्टीक अशें दिसतालें की आमी खंय तरी एक स्कीम लॉन्च करची आनी आमी सत्तेर येवचें. पळय, असल्यो फटींगपणाच्यो स्किमी केन्नाच काँग्रेस पक्षान दिवना. काँग्रेस पक्षान ती कितें लोकांक आश्वासनां दिल्या ती पाळ्ळ्या. जेन्ना रिजनल प्लॅनाक ओपोज जालो तेन्ना काँग्रेस पार्टीन तो रिजनल प्लॅन स्क्रॅप केल्लो. हे तुमी याद करा. जेन्ना SEZाक ओपोज जालो तेन्ना SEZ काँग्रेस पार्टीन स्क्रॅप केलो. खंयचीय गोश्ट जेन्ना लोकांनी विरोध दाखयला, लोकांच्या हिताच्या विरोधान आसा, ह्यो गोश्टी जेन्ना पक्षा समोर आयल्या तेन्ना काँग्रेस पक्षान त्यो स्क्रॅप केल्ल्यो आसा. कित्याक काँग्रेस पार्टी ही बारीक लोकां बरोबर रावता. काँग्रेस पक्ष आमचो आतां मॅनिफेस्टो येतलो आनी तो मॅनिफेस्टो असो आसतलो की तो प्रॅक्टिकल लोकांक जाय तसो आनी लोकांच्या उपयोगाचो मॅनिफेस्टो आसतलो.